तर आज बनवूया औषधी गुणधर्माने भरलेल्या शेवग्याच्या कवळ्या पानांची भाजी। शेवगा हे असं झाड आहे ज्याच्या शेंगांची, फुलांची आणि पानांची देखील भाजी केली जाते। माझी आजी ज्या पद्धतीने या शेवग्याच्या पानांची भाजी करते ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक जुडी शेवग्याची कवळी पानं घेतले आहेत। आता ही पानं साफ करून घेऊया। या पानाचे सगळे देठ काढून घ्यायचे आहेत आणि फक्त पानंच घ्यायचे आहेत। मी तुम्हाला थोडीशी भाजी इथे साफ करून दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने फक्त पानं घ्यायचे आहेत। जेवढे पानांचे देठ इथे काढून टाकता येतील तेवढे इथे काढून टाकायचे आहेत आणि सगळी भाजी याच पद्धतीने साफ करून घ्यायची। सगळी भाजी मी इथे साफ करून घेतली। आता एक पाण्यात ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया। भाजी इथे मी स्वच्छ धुवून घेतली। 2 ग्लासवरून पाणी घातलं आहे आणि गॅसवरती ठेवून 5 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेऊया। झाकण न ठेवता भाजी इथे शिजवून घ्यायची आहे। तर इथे 5 मिनिटानंतर भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे। मी गॅसवरून भाजी खालती उतारून घेतली। आता भाजी पूर्णतः थंड करून घेऊ। थोडंसं थंड पाणी घालून ही भाजी पिळून घेऊया। याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकू। भाजी इथे मी पिळून घेतली। आता अशा प्रकारे भाजी सुटसुटीत करून घेऊ। तर इथे भाजी मी सगळी सुटसुटीत करून घेतली। आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालू। अर्धा चमचा लाल तिखट मसाला। लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडीशी हळदी पावडर घालून हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला खूपच छान लागते। तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलं। भाजीला आता फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं आहे। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया। लसूण लालसर होईपर्यंत परतवून घेऊया। आता याच्यामध्ये 1 कांदा असा उभा चिरून घालू। कांदाही चांगला परतवून घेऊया। बारीक कापलेल्या 2 मिरच्या घालू। आता फोडणी खमंग अशी परतवून घेऊया। कांदा चांगला सोनेरी रंगावरती मी इथे परतवून घेतला आहे। आता याच्यामध्ये ही शेवग्याची पानं घालून घेऊ। फोडणीमध्ये पानं चांगली परतवून घेऊया। गॅस इथे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। आता 2 ते 3 मिनिटं पानं चांगली फोडणीमध्ये अशीच परतवून घेऊ। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा शेवग्याच्या पानांची भाजी बनवून खाऊन पहा। खूपच छान लागते। भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते। तर पहा 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली मी परतवून घेतली आणि शेवग्याच्या पानांची भाजी बनवून तयार झाली आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी। आता गॅस बंद करून घेऊया। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।